योहानांचं शुभवर्तमान अध्याय 8 वचन 11 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या. ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, ह्यापुढे पाप करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस लोकांना शिकवत होता आणि शिकवत असताना शास्त्री परुषी एका बाईला घेऊन त्याच्या समोर आले. त्या बाईने व्यभिचार केला होता आणि ते तिला येशूसमोर घेऊन आले, अशासाठी की बायबलमध्ये त्याचं कारण दिलेलं आहे. त्यांनी तिला येशूसमोर का आणलं? कारण जे शास्त्री परुषी येशूसमोर आले होते तिला घेऊन, त्यांच्या मनामध्ये काहीतरी वाईट योजना होती. आणि ती योजना अशी होती की येशूला बोलण्यात धरावं, बोलण्यात त्याला पकडावं आणि त्याला शिक्षेसाठी सज्ज करावं. आणि ते त्या बाईला घेऊन आले आणि ते येशूला म्हणाले की हिला व्यभिचार करताना पकडण्यात आलेला आहे. आमच्या नियमशास्त्रात मोशेने आम्हाला आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा आणि त्यांना ठार करावं. मग तू हिच्याबद्दल काय सांगतोस? हिच्याबद्दल तुझं म्हणणं काय आहे? जेव्हा ते असे म्हणाले तेव्हा येशूने त्यांचे शब्द ऐकले आणि येशू जमिनीवर काहीतरी लिहू लागला. आणि जेव्हा येशू जमिनीवर लिहत होता तेव्हा ते त्याला सारखे सारखे विचारत होते की हिच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, आम्हाला सांग. मग येशू पुन्हा उभा राहिला आणि त्या शास्त्री पुरुषांना म्हणाला की तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. आणि मग प्रभू पुन्हा खाली ओढवून जमिनीवर लिहू लागला. आणि प्रभू लिहू लागला. प्रभूच्या मुखातून निघालेलं हे वाक्य की तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने पहिल्यांदा तिच्यावर दगड टाकावा. हे शब्द, हे वाक्य ऐकता क्षणी तिथे जी लोकं उभी होती, त्या बाईला घेऊन आलेली होती हातात दगड घेऊन तिला मारण्यासाठी, ते सगळे त्याने आपल्या हातातले दगड फेकून दिले आणि सगळे एका मागोमाग निघून गेले. तिथे असं म्हटलेलं आहे की वृद्धांतल्या वृद्धापासून तर शेवटल्या माणसांपर्यंत सगळे एका मागोमाग निघून गेले. आणि मग ते निघून गेल्यानंतर प्रभूने पाहिलं की आता कोणी राहिलेलं नाही, सगळे निघून गेलेले आहेत. तेव्हा प्रभू त्या बाईला म्हणाला, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? तेव्हा ती बाई येशूला म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्रायल लोकांना परमेश्वराने नियमशास्त्र दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना पुष्कळ आज्ञा दिल्या होत्या. चोरी करू नको, खोटं बोलू नको, शेजाऱ्याचा लोभ धरू नको, आईवडिलांचा मान राख वगैरे अशा भरपूर आज्ञा होत्या. जसं आपल्याला माहीत आहे की जुन्या करारामध्येच मोशेच्या द्वारे देवाने या आज्ञा इस्रायल लोकांना दिल्या होत्या. दगडी पाट्यांवर लिहून दिलेल्या ह्या 10 आज्ञा, ज्याला मोशेचं नियमशास्त्र म्हटलं जाते. ह्या देवाने आज्ञा इस्रायल लोकांना अशासाठी दिल्या होत्या की इस्रायल लोक पापांपासून दूर राहावे, अनितीपासून दूर राहावे
आणि त्यांनी देवाच्या मार्गाने पुढे पुढे चालत राहावं आणि देवाची कृपा आणि आशीर्वाद त्याने आपल्या जीवनामध्ये मिळवत राहावं म्हणून देवाने ह्या आज्ञा दिल्या होत्या, हे नियमशास्त्र दिलं होतं. जेव्हा हे शास्त्री परुष येशूकडे आले तेव्हा त्यांनी त्याच आज्ञांमधली एक आज्ञा येशूला सांगून दाखवली. मोशेने सांगितलेलं होतं की व्यभिचार करणारी जर कोणी बाई किंवा पुरुष जर तुम्हाला सापडले तर त्यांना तुम्ही जिवंत सोडू नका, दगड मार करून त्यांना ठार करून टाका. अशासाठी की हे बघणारे दुसरे लोक जर तशा पापात असतील तर त्यांना भय वाटेल आणि मग ते सुद्धा या पापात पुढे सरसावणार नाहीत. तर असं करून हळूहळू हे पाप इस्रायलमधून निघून जाईल म्हणून देवाने ही आज्ञा, ह्या सगळ्या आज्ञा दिलेल्या होत्या. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तेच ती आज्ञा घेऊन ते येशूकडे आले. पण जेव्हा येशूने त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने तिच्यावर पहिला दगड मारावा, पण येशूचे हे शब्द ऐकल्यानंतर ते निघून का गेले? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण या जगामध्ये कोणी निष्पाप नाही आहे, कोणी निष्कलंक नाही आहे. बायबल असं म्हणतं की माणूस जेव्हा आईच्या उदरात जन्माला येतो तेव्हाच तो पाप घेऊन जन्माला येतो. त्याची गर्भधारणा पापाद्वारेच होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही जी माणसं त्या बाईला घेऊन आलेली होती ती अगोदरच पापी होतीच, पण जेव्हा त्या बाईला ते घेऊन आलेले होते तेव्हासुद्धा ते एक पाप करत होते. आणि ते पाप कोणतं? व्यभिचार करणाऱ्या बाईला ते घेऊन आले, पण तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या पुरुषाला मात्र त्याने आणलं नाही. म्हणजे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नियमात बदल करून स्वतःला पटेल, स्वतःला चांगलं वाटेल, स्वतःला रुचेल अशा रीतीने त्यांनी देवाचे नियम जे देवाने दिलेले होते त्यातले नियम स्वतःसाठी चांगले ते घेतले, बाकीचे जे जड ते त्यांनी बाजूला केले. आणि हे त्यांचं त्या क्षणाला ते पाप होतं. ऑलरेडी ते पापी होतेच, पण त्या क्षणाला ज्या वेळेला ते त्या स्त्रीवर दोषारोप करत होते तेव्हा त्यांच्यासाठी हा पण मोठा दोष होता त्यांचा की त्यांनी त्या पुरुषाला आणलं नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि मग म्हणून जेव्हा येशूने असं सांगितलं तेव्हा ते तिकडे कोणीच थांबले नाही, सगळे आपापल्या घराला निघून गेले. आणि मग येशू तिथे एकटाच उभा राहिला आणि येशूने त्या बाईला विचारलं, तुला दोष देणारे कुठे गेले? तुला कोणी दंड नाही ठरवला? ती बाई म्हणते, प्रभूजी कोणी नाही. आणि मग येशूने पण तिला सांगितलं की मी सुद्धा तुला दंड ठरवीत नाही, जा पण ह्यापुढे पाप करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या बाईने सुद्धा येशूवर विश्वास ठेवला, कारण तिने प्रभूला प्रभू म्हटलं, येशूला प्रभू म्हटलं. आणि तिची जी काही पापं होती प्रभूने तिला त्या क्षणाला क्षमा केली. पण येशूने तिला सांगितलं की जा पण ह्यापुढे पाप करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने तिला सांगितलं मी सुद्धा तुला दंड करत नाही आहे. मी सुद्धा म्हणजे मी कोण आहे? त्या पापी माणसातला मी नाही आहे. मी स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. आणि येशूविषयी आपल्याला बायबल साक्ष देतं की येशूने आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी त्याच्या जन्मापासून तर क्रूसावर शेवटचा प्राण, शेवटचा श्वास सोडेपर्यंत त्याने कधीच देवाविरुद्ध कधीच पाऊल उचललं नाही. त्याने पाप केलं नाही, त्याने सैतानाचं ऐकलं नाही. तो पूर्णपणे 100% देवाच्या आज्ञेत राहिला. आणि म्हणून त्याने एके ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी मला कोण पापी ठरवतो? येशूने हा प्रश्न केल्यानंतर समोरून त्याला कोणी सांगितलं नाही, बाबा तू असं केलं आहे, तू तसं केलं आहे, तू अमुक केलं आहे, मग तू पापी कसा नाही? कोणी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे. येशू म्हणतो तुमच्यापैकी मला कोण पापी ठरवणार? येशूला कोणी पापी ठरवू शकलं नाही, कारण येशूच्या ठाई पाप मुळात नाहीच आणि नव्हतंच. हालेलुया, हालेलुया.
आणि येशू म्हणाला, निष्पाप असणाऱ्याने पहिला दगड तिच्यावर फेकावा. येशूला पूर्णपणे अधिकार होता की तो तिला मारू शकत होता, तिच्या अंगावर दगड फेकू शकत होता. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये योहानाच्या शुभवर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने त्याच्या पुत्राला ह्या जगामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर जगाचं तारण करण्यासाठी पाठवलं होतं. हालेलुया, हालेलुया. त्या क्षणाला येशूला न्याय करण्याचा अधिकार होता त्याच्याकडे, पण त्याला तो वापरायचा ती वेळ नव्हती. त्याला त्या येशूचं जे 33.5 वर्षांचं आयुष्य या जगामध्ये तो जगला ते माणसाच्या तारणासाठी होतं. त्याचं जीवन जगणं, त्याचं सेवाकार्य करणं आणि मग क्रूसावर मरणं, हे सगळं तारण कार्य माणसासाठी त्याने पूर्ण केलं. त्या काळात त्याने कोणाला दोष नाही लावला की तू अमुक केला आहेस तुला ही शिक्षा, तू तमुक केला आहेस तुला ही शिक्षा. कोणालाही त्याने शिक्षा केली नाही. जेवढे पापी त्याच्याजवळ आले आणि ज्यांनी पश्चाताप केला, आसवं गाळली, आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप केला, त्या सगळ्यांना येशूने आपल्या व्यंगेत घेतलं. त्याने त्यांना क्षमा केली, त्याने दंड केला नाही, त्याने त्यांना माफ केलं. हालेलुया, 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 हालेलुया. मग हा दंड घेतला कोणी? येशू त्या बाईला म्हणतो, मी तुला दंड ठरवत नाही. मग तुझा दंड घेतला कोणी? तिचा दंड प्रभू येशूने घेतला. जेव्हा आम्ही प्रभूला सांगतो, प्रभू माझ्या जीवनात हे अमुक मी पाप केलेलं आहे, प्रभू मला क्षमा कर, प्रभू म्हणतो मी तुला क्षमा करतो. मग तू जो ते पाप केलेलं आहे त्या पापाचं काय? त्या पापाला दंड पाहिजेच, कारण ह्या जगामध्ये सगळी माणसं जी पापं करतात त्या पापाला शिक्षा असते. शिक्षेशिवाय सुटका होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जर आपण एखादं पाप करतो आणि ते पाप आपण आपल्या जीवनात सुरू ठेवलेलं आहे, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि ते पाप जर आपण जीवनात सुरू ठेवलेलं आहे, करत आहोत, तर एक दिवस आपल्या पापाची शिक्षा आपल्याला एक दिवस त्याची मिळणार. आपण सुटणार नाही, कारण प्रत्येक पापाला शिक्षा आहे. मग त्या बाईने जे तिच्या जीवनात व्यभिचाराचं पाप केलं, तिच्या पापाची शिक्षा कोणी घेतली? येशूने घेतली. आम्ही जे इकडे सगळे बसलेलो आहोत आणि जो या जगामध्ये येशूवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाचं पाप येशूने उचललेलं आहे. येशूने सगळ्या पापांची शिक्षा, सगळ्या पापांविषयीचा दंड येशूने घेतलेला आहे. म्हणून आता येशू म्हणतो, मुली मी तुला दंड करत नाही, पण ह्यापुढे पाप करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या बाईचं तर तारण झालं, तिने पापमार्ग सोडून दिला आणि ती शेवटपर्यंत येशूमध्ये चालत राहिली. आणि आपल्यालासुद्धा प्रभू हेच ह्या सत्य घटनेद्वारे सांगत आहे. ही बायबलमधली सत्य घटना आहे आणि या घटनेत स्वतः येशू आहे आणि ती व्यभिचारी बाई पण आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या सत्य घटनेद्वारे प्रभू आपल्याला 2 गोष्टी दाखवून देत आहे. पहिली गोष्ट, आपण दुसऱ्यांना दोष लावू नये. पहिली गोष्ट, आपण दुसऱ्यांना दोष लावू नये, दुसऱ्यांच्या पापांकडे बघू नये, दुसरे काय करतात ते बघू नये, दुसऱ्यांची उणीधुणी काढू नये, दुसऱ्यांचे दोष काढू नये, दुसऱ्यांचे दोष आपण दाखवू नये. आणि दुसरी गोष्ट, जो पापमार्ग आपण सोडून दिलेला आहे त्या पापमार्गाला आपण पुन्हा जाऊ नये. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्यामध्ये असे पुष्कळ जण असतात की जे प्रभूकडे आल्यानंतरसुद्धा आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललं आहे, दुसरा कसा चालतो, दुसरी कशी वागते, दुसरी कशी बोलते, ती किती चुकते, ती कशी वागते, त्याकडे आमचं पहिलं लक्ष असते. आम्ही स्वतःकडे कमी बघतो, दुसरे कसे वागतात, दुसरे कसे चालतात त्यांकडे आमचं पहिलं लक्ष असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसऱ्यांच्या पापांकडे पाहू नका, दुसऱ्यांचे दोष काय आहेत, दुसरे कसे वागतात आणि काय पापं करतात त्यांकडे बघू नका आणि त्यांचा न्याय करू नका. येशूने एके ठिकाणी म्हटलेलं आहे शुभवर्तमानात की दुसऱ्याचा दास पडला काय आणि तो स्थिर राहिला काय, त्याचं तुला काय, त्याचं तुला काय. तो पडला असेल तर त्याला स्थिर करण्याचं काम त्याचा धनी करेल, कारण त्याचा धनी समर्थ आहे त्याला स्थिर करायला.
पण तुला त्याचं काय? तू तुझ्या स्वतःकडे बघ. तू कसं जीवन जगतो, तू कसे विचार करतेस, तू कशी चालतेस, तू कसा चालतोस, ते तुझ्याकडे बघ. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आमचं जीवनात आम्हीसुद्धा असंच वागतो. आम्ही येशूकडे येतो, आम्ही येशूला ओळखलेलं आहे, वचनांचं ज्ञान आमच्याकडे आहे, पण तरीसुद्धा आम्ही दुसऱ्यांकडे बोट करणं आम्हाला ही सवय असते. दुसऱ्यांचे दोष काढणं, दुसऱ्यांच्या उणीधुणी काढणं, ह्याविषयी आम्हाला सवय असते. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्ये जी येशूने दृष्टांत दिलेला आहे की 2 माणसं मंदिरामध्ये जातात आणि मंदिरामध्ये उभे राहतात आणि देवाकडे प्रार्थना करतात. त्यातला पहिला माणूस असतो परुषी, जो देवाच्या अगदी मंदिरात जवळच उभा असतो, वेदीजवळ, आणि एक माणूस मागे उभा असतो, जकातदार. आणि जो परुषी असतो तो देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, ही जी सगळी माणसं आहेत लुबाडणारी, अधर्मी आणि व्यभिचारी, त्यांच्यासारखा मी नाही आहे, आणि आता जो माझ्यासमोर मागे उभा आहे त्याच्यासारखा पण मी पापी नाही आहे. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि मला जे काही मिळते त्याचा दशांश मी तुला देतो. मी पापी नाही आहे, मी ह्या पाप्यांसारखा नाही आहे. परंतु मागे जो जकातदार उभा होता तो मात्र आकाशाकडे वर स्वर्गाकडे पण बघत नाही. ऊर बडवून, हृदयात दुःख व्यक्त करून, केलेल्या पापांसाठी अश्रू ढाळून देवाला सांगतो, हे देवा, मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. आणि येशू म्हणतो की जो मागे होता, हा जो दुसरा म्हणजे जो पहिला उभा होता त्याला येशू दुसरा म्हणतो. ह्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. त्याला त्याची सगळी पापं देवाने क्षमा केली. मात्र जो म्हणत होता मी चांगला आहे, मी धर्मी आहे, त्याची पापं येशूने तशीच ठेवली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनात पण आपण असं कधीतरी वागतो आणि कधीतरी आपल्या जीवनामध्ये असं आपण करतो. आपल्यामध्ये असे काही भाऊ बहिणी आहेत जे खूप वर्षापासून इकडे प्रार्थनेला येतात. कोणी 10 वर्ष झाली, 25-30 वर्ष झाली प्रार्थनेला येतात. तुम्ही येतात आणि तुम्ही देवासमोर शेख्या मिरवता का? मी अमुक वर्षापासून प्रार्थनेला येते, मी कधी एक आठवडा पण चुकवत नाही, एक आठवडा पण मी चुकवत नाही, उपवास करते, चांगलं दान देते, देवाची मी सेवा करते. असं जर तुमच्या मनाला वाटत असेल, जे तुम्ही करता त्याबद्दल जर तुम्हाला घमेंड असेल तर सांभाळा. हा धार्मिकतेविषयीचा असलेला गर्व आहे आणि हे पाप आहे. आपल्यामध्ये असायला नको. तुम्ही किती वर्षापासून प्रार्थनेला येता आणि तुम्ही किती उपवास करता, तुम्ही किती दान देता, किती देवाची सेवा करता, किती काय करता, ह्याच्याबद्दल गर्व करू नका. उलट देवाचे आभार माना की तुम्हाला ह्या क्षणापर्यंत देवाने त्याच्या कृपेत राखून ठेवलेलं आहे, टिकवून ठेवलेलं आहे, आणि तुम्ही देवाच्या कृपेला अनुसरलेलं आहे आणि त्या कृपेत तुम्ही टिकून आहात. ह्याबद्दल देवाचे आभार माना. परंतु गर्व करू नका, घमेंड करू नका. विश्वासामध्ये आल्यानंतर सैतान माणसाला भरमावतो. बघ तू अमुक करते, बघ तू तमुक करते, आणि मग काही माणसं फसतात आणि मग ते काय करतात, जे नव्याने प्रभूकडे येतात, भाऊ बहिणी इकडे येशूकडे येतात, त्यांचा मग ते तिरस्कार करतात, त्यांना ते कमी लेखतात. कारण त्यांना धड प्रार्थना करायची माहिती नसते, कशी प्रार्थना करायची, कशी येशूला हाक मारायची, कसं बसायचं, इथे कशी सेवा करायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. आणि मग जे येशूमध्ये खूप वर्षापासून येत असतात ते स्वतःला खूप शहाणे समजतात, स्वतःला मोठे समजतात. आम्ही अमुक वर्षापासून येतो, आम्हाला सगळं माहीत आहे. हा सगळा धार्मिकतेचा गर्व आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा गर्व आपल्यामध्ये असता कामा नये. आपण दुसऱ्यांना तुच्छ लेखू शकत नाही, दुसऱ्यांना आपण कमी करू शकत नाही. काही लोकांना जर कोणी भाऊ बहीण पडला किंवा पडली किंवा पापात असेल, दोषात असेल, तर काहींच्या जीवाला फार बरं वाटते, फार बरं वाटते. कोणी पाप केलं, काही चुकलं, त्याचा काही अपराध झाला, तो पडला किंवा आजारी झाला, त्याच्या जीवनात काही संकट आलं, तर काहींना खूप बरं वाटते.
आपल्याला असं वाटते का? आपलं असं हृदय आहे का? जर आपलं असं हृदय असेल तर अजून आपल्याला देवाचं हृदय प्राप्त झालेलं नाही. पण ज्यांच्या जीवनात दुःख येतात, कोणी पापात पडतं, कोणी दोषात अडकतं, कोणाच्या जीवनामध्ये वाईट घडतं, हे पाहून जेव्हा आपलं हृदय कळवळतं, आपल्याला दया येते, आपल्या हृदयात ममता जागृत होते, तेव्हा माझ्या प्रिय भावानं बहिणीनो, ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला देवाचं हृदय प्राप्त झालेलं आहे. देवाची दया, देवाची माया आपल्या हृदयात आलेली आहे. म्हणून आपण दुसऱ्यांबद्दल कळकळ करतो, दुसऱ्यांबद्दल प्रेम करतो, दुसऱ्यांचं आपण सहन करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू म्हणतो, मीही तुला दंड ठरवित नाही, मीही तुला दंड ठरवित नाही. ह्या वचनाकडे, ह्या वाक्याकडे लक्ष लावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतो, मीही तुला दंड ठरवित नाही. येशू म्हणतो, मीही तुला दंड ठरवित नाही. ह्याचा अर्थ असा आहे, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला या जगातल्या प्रत्येक माणसाचा न्याय करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या पापाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या पापांची त्याला क्षमा करण्याचा सुद्धा अधिकार आहे. एकदा पक्षघाती माणसाला येशू म्हणाला होता, जेव्हा तो पक्षघाताने पडलेला होता आणि येशूने त्याला सांगितलं की हे मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. त्या क्षणाला त्याच्यावर देवाची कृपा झाली स्वर्गातून आणि तो उठला, बरा झाला, तो चालायला लागला आणि आपली बाज घेऊन तो घेऊन आपल्या घरी निघून गेला. येशूने त्याला पापांची क्षमा केली आणि तो घरी निघून गेला, बरा झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि दंड करण्याचा पण अधिकार आहे, शिक्षा करण्याचा पण अधिकार त्याच्याकडेच आहे. कारण तोच ह्या जगाचा न्यायाधीश आहे, तोच संपूर्ण मानवजातीचा न्यायाधीश आहे आणि हाच न्यायाधीश लवकरच या जगामध्ये येणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश बनून या जगामध्ये येणार आहे. जसं वचनात म्हटलेलं आहे, आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आपल्या जवळ आलेलं आहे, तारण जवळ आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण विश्वास ठेवला त्या दिवसापासून आपण ऐकत आहोत की येशू या जगात पुन्हा येणार आहे, येशू या जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे. हे आपण अनेक वर्षापासून ऐकत आहोत. पण आपल्याला माहीत आहे का की ही वेळ खूपच जवळ आलेली आहे. येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि येशू आकाशातून मेघारूढ होऊन असंख्य दिव्यदूतांसहित या जगामध्ये उतरणार आहे संपूर्ण जगाचा न्याय करण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणतो, मीही तुला दंड ठरवित नाही. आज आपण इथे बसलेलो आहोत देवाच्या घरात, ह्या मंचासमोर तुम्ही बसलेला आहात. मी इकडे उभी आहे, आमचे काही भाऊ बहिणी या मंचावर देवाची सेवा करतात. तुम्ही इकडे बसलेला आहात, शरीराने तुम्ही आमच्यासमोर बसलेला आहात, पण आत्म्यात तुम्ही आमच्यासमोर नाही, येशू ख्रिस्तासमोर बसलेला आहात. देवाच्या राजासनासमोर तुम्ही बसलेला आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हाच येशू ख्रिस्त जो आज आम्हाला इथे डोळ्याने दिसत नाही, पण एक दिवस आम्ही आमच्या डोळ्याने त्याला पाहणार आहोत. त्याचं भव्य राजासन एक दिवस अवतरणार आहे आणि तो आपल्या राजासनावर बसून संपूर्ण जगाचा न्यायनिवाडा करणार आहे. त्या न्यायाच्या दिवशी त्याच्यासमोर सगळे लोक उभे केले जाणार आहेत. फक्त येशूवर विश्वास ठेवणारी लोक नसणार तिकडे, तर ज्यांनी देवाला न भिवून, देवाला न आवडणारं जीवन जगले या पृथ्वीवर असताना, मग ते कोणत्याही जातीचे, कुठेही राहणारे असू द्या, कोणतीही भाषा बोलणारे असू द्या, ते शेवटच्या न्यायाच्या दिवशी येशूच्या न्यायासनासमोर उभे केले जाणार आहेत. म्हणून तर वचन म्हणतं की प्रत्येक गुडघा येशूसमोर टेकला जाणार आहे आणि प्रत्येक जीव कबूल करणार आहे की प्रभू येशू ख्रिस्तच प्रभू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्या न्यायाच्या दिवशी जगाचा न्याय तो करणार आहे. तो सांगेल, चल, आयुष्यभर तू पापं केली, मी तुला मार्ग दाखवला, पण तू माझ्या मार्गाने चालला नाहीस, देवाला जे आवडणार नाही ते तू केलंस, आता तुझी रवानगी नरकात होणार.
आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवून भल्या मार्गाने चांगल्या मार्गाने चालत राहिले, नीतीच्या रस्त्याने चालत राहिले, त्यांना तो म्हणणार आहे, हे माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हासाठी सिद्ध केलेलं आहे ते वतन घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा न्यायनिवाडा होणार आहे. तुम्हाला जर ह्या न्यायनिवाड्याविषयी वाचायचं असेल तर तुम्ही मत्तईच्या शुभवर्तमानात जाऊन बघू शकता. 25व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे सगळा न्यायनिवाडा येशू कसा करणार आहे. येशूच न्यायाधीश आहे आणि येशूसमोर प्रत्येक आत्मा उभा राहणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, येशू म्हणतो, मीही तुला दंड ठरवित नाही. आज आपल्याला ही वेळ आहे, आज आपल्याला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. आज त्याच्यासमोर येऊन आपली हृदय उघडण्याची, आपली जीवन त्याला समर्पण करण्याची, आपलं जीवन त्याच्या हाती देण्याची आज ही मौल्यवान संधी आहे. ही संधी आपल्याला गमवायची नाही आहे. ही संधी आपल्याला गमवायची नाही आहे. तर आज पूर्ण हृदयाने, पूर्ण अंतःकरणाने येशूचा स्वीकार करायचा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या रक्ताने स्वतःला धुवून घ्यायचा आहे. आणि जो दंड आपल्या पापांमुळे आपल्यावर येणार आहे तो आपल्यावर येऊ नये म्हणून आत्ताच आपले झगे, आपल्या आत्म्याची वस्त्रे येशूच्या रक्तामध्ये धुवून घ्यायची आहेत आणि येशूवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आज जर तुम्ही क्षमा मिळवली तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज क्षमा मिळवल्यानंतर तुमचं नाव स्वर्गामध्ये जीवनाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये लिहिलं जाईल आणि ह्या दिवसापासून येशू ख्रिस्त तुमच्याबरोबर चालत राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. येशू म्हणाला, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. सर्व दिवस. या क्षणाला तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू येशू तुमच्या बरोबर असणार आणि तुम्हाला तो कधी सोडून देणार नाही. पण लक्षात घ्या, येशू न्यायाधीश आहे आणि त्यालाच दंड करण्याचा आणि क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि तो एक दिवस तो दाखवणार आहे शेवटच्या न्यायाच्या दिवशी. पण आपण जे आता त्याच्या समोर आलेलो आहोत, त्याच्या पुढ्यात आलेलो आहोत, त्याच्या घरात आलेलो आहोत, आपल्याला ही स्वर्गातून संधी आणि वेळ मिळालेली आहे. तर आपण आपलं जीवन तपासूया. आपल्या जीवनामध्ये जी पापं आहेत, अजूनही आपल्या जीवनात काही पापं सुरू ठेवलेली आहेत का, तर ती सोडून देऊया. येशू म्हणतो, पुढे पाप करू नको. पापं सोडून दिली होती, अजून काहीतरी आपण करत आहोत चुकीचं, सगळं सोडून द्या आणि स्वतःला आज येशूच्या रक्ताने धुवून घ्या. पूर्ण समर्पण करा. पूर्ण आपलं जीवन, आपलं हृदय, आपले विचार येशूला द्या. येशूमय होण्यासाठी येशूला स्वतःला समर्पित करा. हालेलुया, 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 हालेलुया. इथे क्षमा मिळवून घ्या. इथे दंड चुकवायचा प्रयत्न करा, म्हणजे तो दंड तुमच्यावर येणार नाही. शेवटच्या न्यायाच्या दिवशी तुम्ही तिथे उभे राहणार, तेव्हा न्यायासाठी नाही उभे राहणार, दंड मिळवण्यासाठी नाही, तर स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही तिथे उभे राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतो, मीही तुला दंड ठरवित नाही. आमचा प्रभू आम्हाला पापांची क्षमा करायला समर्थ आहे आणि आम्हाला तो न्याय द्यायला आणि क्षमा द्यायला आम्हाला तो समर्थ आहे आणि ती ताकद त्याच्याकडे आहे, कारण त्याने क्रुसावर मरण सोसलेलं आहे. तो 2000 वर्षांपूर्वी जगात आलेला होता. त्याने क्रुसावर बलिदान केलं, स्वतःचं रक्त ओतलं आणि त्या रक्त ओतण्याद्वारे त्याने आपली पापं स्वतःवर घेतली आणि आपल्याला पापांची क्षमा दिलेली आहे. तर ह्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि आपलं पूर्ण हृदय त्याला द्या. पूर्ण समर्पण करा. आपल्या जीवनात एकही पाप सुरू ठेवू नका. चालू असतील ती सगळी सोडून द्या आणि येशूचा पूर्ण स्वीकार करून त्याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा स्वीकार करून त्याला आपल्या जीवनात बोलवा आणि आज त्याला पूर्ण समर्पित व्हा. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जो दंड या जगावर येणार आहे, जो भयानक दंड आहे, न्यायाचा भयानक दिवस या जगावर एक दिवस येणार आहे, त्या न्यायाच्या दिवसापासून स्वतःला सोडवावं, स्वतःला वाचवावं म्हणून आजच ही वेळ आहे, सुवर्ण संधी. ह्या वेळेचा उपयोग करा तुम्ही, कारण तुम्ही आज सैतानाच्या हातातून सुटून देवाच्या घरात आलेला आहात. तो तिकडे शांत बसणार नाही. तो म्हणेन, एकदा मला हिला घरातून बाहेर येऊ दे, ह्याला एकदा मला देवाच्या घरातून बाहेर येऊ दे, मग बघतो कसं जाळं फेकायचं ते. म्हणून आज तुम्ही बाहेर आलेला आहात, देवाच्या घरात आलेला आहात, संधी घालवू नका. आठवड्याभरात तुम्ही घरी होता, 1 महिन्याभरामध्ये तुमच्या हातून जी काही पापं झाली आहेत किंवा पापं झाली आहेत तीच नाही, तुमच्या जीवनात अशी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सोडत नाही आहेत, देवाकडे रडून प्रार्थना करा आणि प्रत्येक बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रभूची कृपा मागा. तो तुम्हाला शक्ती कृपा देणार आणि प्रत्येक पापाची क्षमा मिळवून दंड चुकवा आणि न्यायाच्या दिवशी जी शिक्षा येणार आहे या जगावर त्यापासून स्वतःला वाचवा आणि ईश्वर विश्वास ठेवून शेवटपर्यंत चालत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी लखमा घाटाल. तुम्हाला काय त्रास होता? मला त्रास होतो अंगदुखीचा. ना असा बसा गेला तर बसवत नाही, उठला का जरा थोडा वेळ थांबायला लागायचा ना, मग असा चालाय वाटायचा, नाही तर मग तसा तर लंगडत अशी चालायचो ना. असं पूर्ण शरीर दुखायचा काम केल्यावर. काल असा म्हणजे याच्यात डोळे उघडा. काल बदराई म्हणजे याच्यात भाग घ्या सांगितला ना, मग त्याच्यातच मी विश्वासाने भाग घेतला आणि आजारी भागावर असा हात ठेवून नाचून गाऊन प्रभूची स्तुती करायला लागलं. तर तशीच मी खाली पडून तसंच माझं अंग दुखायचं, बरा झाला. पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुम्हाला देवाचा स्पर्श झाला आणि तुम्ही खाली पडलात आणि संपूर्ण अंग आता तुमचं हलकं झालेलं आहे. हो, आता तुम्हाला काही त्रास होत नाही. आता मला त्रास नाही होत ना. तशीच एक आता पोटात दुखायची वेदना चालूच होती, बाथरूमची वेदना. आणि मग आता लास्टचे नाचून गाऊन स्तुती कराय प्रार्थना घेतली त्याची मदत मी तर खाली पडलो. त्याच्या आता माझा असं पोट दुखण्याचा पण बरा झाला आहे. बाथरूमला पण जातात. आता पोटात दुखत नाही? नाही आता दुखत. आता सर्व माझा अंग हलका पडला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेखा गवारी आहे. आणि काय समस्या होती तुमच्या जीवनात? माझी समस्या अशी होती का आठवडा होऊन गेला असेल, माझी प्रार्थनाच होत नव्हती. जेव्हा मी प्रार्थनेला बसायचं जायची तेव्हा माझी झोप नाही यायची, पण विचार यायचे. असे विचार यायचे का ते एकात एक माझे काय विचार नेमका आहेत ते पण कळत नव्हतं. असं म्हणजे वाईट विचार यायचे? विचार यायचे. अशी त्याच परिस्थितीत मी शिबिरसाठी आली. जेव्हा शिबिरसाठी आली तेव्हा पण प्रवचनं सांगितली जायची, प्रार्थना. मी तर डोळे ते सिस्टर बांधवकडे बघायची, पण माझं मन दुसऱ्याकडंच. असं माझे मी प्रयत्न करायची तेव्हा थोडा वेळ असं लक्ष जायचं, परत तसंच व्हायचं. मग काल पवित्र आत्म्याची जेव्हा प्रार्थना झाली तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे असं जेव्हा जे लास्टचं गाणं झालं पवित्र आत्मा, ते गाणं झालं तेव्हा म्हणजे असं स्पर्श झाला. आणि तेव्हा म्हणजे माझं जे डोक्यामध्ये विचार होते ते पण गेलं, माझ्या हृदयामध्ये शांती आली. म्हणजे तुम्ही म्हणता की शिबिरात जेव्हा आले होते, इकडून प्रवचन किंवा काही जे काही कार्यक्रम सुरू असायचे तर तुम्ही इथे बसायचे, बघायचे, पण तुमचं मन दुसऱ्या ठिकाणी असायचं. पण पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेद्वारे हे संपूर्ण त्रास निघून गेलेला, म्हणजे वाईट विचार पूर्ण निघून गेलाय. हो, आणि मनात शांती आली आहे. हो. भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रवीण वांगड आहे आणि मला 1.5 महिन्यापासून त्रास होता. डोक्यामध्ये वाईट विचार येत होतं. तर कालच्या प्रार्थनामध्ये भाग घेतला, सांगितला क्षमा करा, क्षमा करा. पवित्र आत्म्याच्या प्रार्थना. पवित्र आत्म्याच्या प्रार्थना चालू होती तेव्हा क्षमा करा, क्षमा करा. तेवढ्यात मी सगळ्यांना क्षमा केला. ते टायमाला माझ्यावर आग अशी आली आणि आग आल्याच्या नंतर मी खाली पडलो आणि काहीतरी डोक्याची काला निघून गेला. आता व्यवस्थित आहे, चांगला आहे, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देत आहे. म्हणजे तुम्ही सांगताय की 1.5 महिन्यापासून तुम्हाला तसे वाईट विचार वाटत होते? हां, 1.5 महिन्यापासून. पण आता बरं वाटतं? हो, आता बरं वाटतं. आई, तुमचं नाव सांगा. मीराबाई चौधरी. कुठून आलेत तुम्ही? शहापूर तालुका. शहापूर तालुकावरून आलेत. आणि काय समस्या होती तुम्हाला? माझी कंबर आणि माझ्या डोळ्यांना भुरकट दिसायचं. म्हणजे तुमची कंबर दुखायची? कंबर पण दुखायची आणि डोळे पण. डोळ्यांना काय त्रास होता? ते सफेद दिसायचं, दुर्गट दिसायचं. आणि कमरेमध्ये तुम्हाला काय समस्या सांगितली होती? गॅप सांगितलेला डॉक्टरने. गॅप सांगितलं होतं, त्यामुळे तुम्हाला त्रास काय व्हायचा? दुखायची कंबर. काही काम केलं जास्त, आवलं बिलं, खणलं बिलं, शेत लावलं का मग ते दुखायचं जास्त. म्हणजे जास्त वेळ तुम्ही बसले किंवा वाकले तर तुम्हाला जास्त त्रास व्हायचा गॅप असल्यामुळे? गॅप असल्यामुळे मग यंदा शेत नाही लावलं मी. यंदा तुम्ही त्यासाठी शेती केली नाही? नाही. आणि मग तुम्ही इकडे शिबिरात आले तेव्हा काय घडलं? तेव्हा काय घडलं, त्या दिवशी काल प्रार्थना झाली, इथं सांगितलं प्रभूचं सामर्थ्य आलं, तेव्हा मग मी खाली पडले आणि मग माझी कंबर बरी झाली.
काल जेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रार्थना झाल्या तेव्हा सामर्थ्याने तुम्ही खाली पडले, तेव्हापासून कंबर बरी झाली आहे? हा, बरी झाले. कंबर आणि डोकं आणि डोळे पण बरे झाले. डोकं पण दुखत होता? हो, डोकं पण दुखायचे थांबलं आणि डोळ्यांचा त्रास पण गेला? कमी झाला. आणि म्हणजे तुम्ही बसताना जे अगोदर त्रास व्हायचा, पण आता त्रास होत नाही कालपासून? नाही, आता नाही होत. अगोदर तुम्ही कसं बसायचे, म्हणजे जास्त त्रास व्हायचा? खूप असायचे. कसं बसायचे जरा दाखवा. अशी बसायची, अशी. आणि मग आता अशी बसते. आता म्हणजे आधार द्यायचे आणि मग बसायचे? हो. आणि उठताना पण तुम्हाला त्रास व्हायचा? उठताना पण खूप त्रास व्हायचा, आता नाही. आता होत नाही. कालपासून तुम्ही पाहिलं की तुम्हाला काही त्रास. आता बसा पटकन. आता उभे राहा. त्रास नाही झाला काय? नाही नाही नाही, काही नाही त्रास. प्रभूने बरं केलं. मला एकदम बरं केलं. कोटी कोटी धन्यवाद. तुमचा विश्वास होता की मी शिबिरात जाणार तर बरी होणार, आणि आता डोळ्यांचा त्रास पण गेलाय? हो, डोळ्यांचा त्रास पण. म्हणजे अगोदर तुम्ही म्हणतात की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्गट दिसायचा, म्हणजे व्यवस्थित दिसत नव्हतं दिसत. आता तुम्हाला स्पष्ट दिसते? स्पष्ट दिसते. आता समोर जेवढी लोक बसलेली आहेत ते तुम्हाला दिसतात? हो, दिसतात. अगोदर दिसत नव्हतं. काल प्रभूने बरं केलंय तुम्हाला. बरं केलं मला. आणि डोक्याचं दुखणं पण निघून गेलं? ते पण निघून गेलं. प्रभूने बरं केलंय. बरं केलंय. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाओ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊ. आमेन.